कुवारबाव उड्डाणपुलासाठी माती परीक्षणाचे काम सुरू. मिर्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कुवारबाव बाजारपेठ वाचविण्यासाठी व्यापारी संघटनेने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे यश आल्याने तिथे 16 पिलरचे सुमारे 100 कोटीचे मोठे उड्डाणपूल निश्चित झाले आहे. त्याचे काम देखील सुरू झाले असून पुलाची उभारणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राद्वारे माती पुरवण्याचे काम सुरू झाले आहे. मिर्या नागपूर महामार्गामध्ये कुवारबाव बाजारपेठेचे काय होणार हा एकच प्रश्न होता. मात्र कुवारबावच्या व्यापारी संघटनेने नियोजनबद्ध पावले टाकली. त्याला मंत्री उदय सामंत यांची साथ लागली आणि कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत व्यापारी संघटनेची बैठक लावली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. या चौपदरीकरणामध्ये कुवारबाव बाजारपेठ उद्ध्वस्त होणार होती. यामध्ये 300 व्यापारी उद्ध्वस्त होणार होते. त्यामुळे याला प्रचंड विरोध झाला. अनेक वेळा मोजणी प्रक्रिया व्यापाऱ्यांनी हाणून पाडली. तसेच रस्ता समान पातळीला आणण्यासाठी सुमारे 4 मीटर भर टाकावी लागणार होती. भरावामुळे बाजारपेठ खाली जाऊन त्याचे महत्त्व राहणार नव्हते. सर्व्हिस रोडचा प्रश्न होता. अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. कुवारबावची बाजारपेठ राखण्यासाठी सामंत आणि संघटनेच्या आग्रहाखातर त्यांनी पाटबंधारे विभागापासून ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत उड्डाणपूल निश्चित केले. 101 कोटीचा 16 पिलरच्या या उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे.